Good morning everyone. How are you all? Today I am going to discuss a concept, combination of resistances, which is from the current electricity topic. Grouping of resistors or combination of resistors is a very important and easy concept. तुम्ही ही concept स्कूलमध्ये स्टडी केलेली आहे. तिथं फक्त तुम्हाला एवढाच पाठ होता की जर रेजिस्टर सिरीज कॉम्बिनेशनमध्ये असतील तर त्यांच्या रेजिस्टन्सची ॲडिशन होते आणि जर ते पॅरल कॉम्बिनेशनमध्ये असतील तर त्यांच्या रेसिप्रोकलची ॲडिशन होते. पण यामध्ये फक्त एवढाच पार्ट नाही, यात बऱ्याचशा बेसिक कन्सेप्ट यूज कराव्या लागतात ज्यांना आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायचे. ओके, सो माय फर्स्ट क्वेश्चन इज व्हाय वी हॅव टू कंबाईन दी रेजिस्टर्स. रेजिस्टरचं कॉम्बिनेशन का करावं लागतं आपल्याला, याची काय रिक्वायरमेंट आहे. सपोज माझ्याकडे भरपूर स्मॉल असे कार्बन रेजिस्टर आहेत, त्यातल्या प्रत्येकाची व्हॅल्यू आहे 5 ओहम. 5 ओहम कपॅसिटी असलेले भरपूर रेजिस्टर अवेलेबल आहेत. मला एका डिव्हाइसच्या सर्किटमध्ये 10 ओहम रेजिस्टन्सची रिक्वायरमेंट आहे. मग मी तो 5 ओहम रेजिस्टर कनेक्ट नाही करू शकत तिथं, आणि 10 ओहमचा माझ्याकडे अवेलेबलच नाही आहे. सगळे अवेलेबल आहेत ते किती कपॅसिटीचे आहेत, 5 ओहम कपॅसिटीचे आहेत. देन टू मेक ए 10 ओहम रेजिस्टन्स I have to combine two resistors, two 5 ohm resistors, and the combination will be series combination. जर मी 2 5 ओहम रेजिस्टर सिरीज कॉम्बिनेशनमध्ये कनेक्ट केले तर त्या कॉम्बिनेशनची व्हॅल्यू किती होईल, 10 ओहम. आणि मग मी तो ग्रुप, तो कंबाईन केलेला 2 रेजिस्टन्सचा कॉम्बिनेशनचा ग्रुप जो आहे त्याला मी तिथं सर्किटमध्ये कनेक्ट करू शकतोय. ओके, म्हणजेच रेजिस्टन्स कपॅसिटी इन्क्रीज करण्यासाठी आपण ग्रुपिंगमध्ये त्यांना सिरीज कॉम्बिनेशनमध्ये कनेक्ट करतो. याच्या अपोजिट सपोज सर्किटमध्ये मला फक्त 1 ओहम किंवा सपोज 2.5 ओहम रिक्वायरमेंट होती. म्हणजे मला सर्किटमध्ये रेजिस्टन्स किती ठेवायचा होता, 2.5 ओहम. माझ्याकडे जे अवेलेबल आहे त्या प्रत्येकाची व्हॅल्यू किती आहे रेजिस्टन्सची, 5 ओहम. मग 5 ओहम कनेक्ट करून चालणार नाही. सो फॉर दिस पर्पज वी हॅव टू कंबाईन 2 रेजिस्टर्स, 2 5 ओहम रेजिस्टर्स इन पॅरलल ग्रुपिंग. पॅरलमध्ये जर मी 2 5 ओहम रेजिस्टर्स कनेक्ट केले तर त्या कॉम्बिनेशनच्या रेजिस्टन्सची व्हॅल्यू ही 2.5 ओहम मिळते. आणि मग मी तो ग्रुप तिथं कनेक्ट करू शकतोय सर्किटमध्ये ज्याची व्हॅल्यू असेल 2.5 ओहम. याचा अर्थ टू डिक्रीज द रेजिस्टन्स कपॅसिटी वी हॅव टू कंबाईन द रेजिस्टर्स इन पॅरलल ग्रुपिंग. याचा अर्थ लक्षात आला. मेन इम्पॉर्टंट कंडिशन याची, तुम्हाला रेजिस्टन्स कपॅसिटी इन्क्रीज करायची असेल सिरीजमध्ये कनेक्ट करा. तुम्हाला रेजिस्टन्स कपॅसिटी डिक्रीज करायची असेल पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये रेजिस्टर्स कनेक्ट करा. लक्षात आलं. सो फर्स्ट वी विल डिस्कस अबाउट दी रेजिस्टन्सेस इन सिरीज, म्हणजे सिरीज कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टर्स. आता सिरीज कधी म्हणायचं, सोपं आहे. सलग कनेक्ट केलं एकाच्या पुढे की त्याला सिरीज कॉम्बिनेशन म्हणतो. तुम्ही ही डायग्राम बघितलेली आहे. मग तुम्ही म्हणाल की मग यात आणखी वेगळं असं आपण काय स्टडी करणार आहोत, तर यातल्या बेसिक कन्सेप्ट, कारण या कॉम्बिनेशनमध्ये जे एक्झामला क्वेश्चन येतात त्यात तुम्हाला काय, या कॉम्बिनेशन टोटल रेजिस्टन्स किती आहे एवढा सिंपल क्वेश्चन येणार नाही आहे. मग क्वेश्चन कशावरती येईल, हा पार्ट आधी व्यवस्थित समजून घ्या. ओके, सो आय कनेक्ट हिअर 3 रेजिस्टर्स R1 R2 R3 इन सिरीज कॉम्बिनेशन. सिरीजमध्ये मी इथं 3 रेजिस्टर्स कनेक्ट केलेत. असे 2 or n नंबर ऑफ रेजिस्टर्स तुम्ही कनेक्ट करू शकताय. ओके, अँड दिस कॉम्बिनेशन ऑफ 3 रेजिस्टर इज कनेक्टेड अक्रॉस ए बॅटरी हॅव्हिंग व्होल्टेज फी. म्हणजे ह्या बॅटरीचं पोटेन्शियल डिफरन्स जे आहे किंवा ह्या बॅटरीचं जे व्होल्टेज आहे ते किती आहे, फी. फीचं मिनिंग लक्षात ठेवा, टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स, नॉट EMF. ओके, मग या बॅटरीचं टोटल व्होल्टेज किती, फी आहे. नाउ व्हेन वी कनेक्ट सेल अक्रॉस दिस कॉम्बिनेशन, चार्जेस स्टार्ट्स फ्लोईंग फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल. पॉझिटिव्ह चार्जेस इकडं फ्लो होतील, इलेक्ट्रॉन्स त्यांच्या अपोजिट फ्लो होतील. आणि मग या चार्जेसच्या फ्लोजमुळं या सर्किटमध्ये एक करंट सेटअप होईल. सपोज I करंट पासेस थ्रू दिस सर्किट बिकॉज ऑफ दिस बॅटरी. बॅटरीमुळे या सर्किटमधून किती करंट पास होतोय, I एवढा करंट काय होतोय, पास होतोय. नाउ व्हॉट इज करंट, करंट इज द रेट ऑफ फ्लो ऑफ चार्जेस. म्हणजे चार्जच्या फ्लोला आपण काय म्हणतो, करंट म्हणतो. सपोज या सर्किटमधून Q अमाऊंट ऑफ चार्जेस काय होत आहेत, फ्लो होत आहेत. मग हे Q चार्जेस इथं येतील. सो दिस Q चार्जेस पासेस थ्रू दिस R1 रेजिस्टन्स. याचा अर्थ या R1 रेजिस्टन्समधून पास होणारा करंट किती, I. टोटल करंट किती आहे, I. टोटल चार्ज किती आहेत, Q आहे. ते सगळे चार्जेस यातून काय होतील, पास होतील. सो करंट पासिंग थ्रू R1 रेजिस्टर इज I. ऑल दीज Q चार्जेस अल्सो पासेस थ्रू R2 रेजिस्टन्स. मग या R2 रेजिस्टन्समधून सुद्धा तेवढेच चार्ज काय होणार आहेत, पास होणार आहेत. आणि सेम अमाऊंट ऑफ चार्जेस अल्सो पासेस थ्रू R3 रेजिस्टन्स.
याचा अर्थ असा होतो की करंट पासिंग थ्रू ऑल दीज 3 रेजिस्टन्सेस विल बी सेम. या तीनही रेजिस्टन्समधून पास होणारा चार्ज सेम आहे. देअरफॉर करंट पासिंग थ्रू ऑल दीज 3 रेजिस्टर्स विल बी सेम. सेरीज कॉम्बिनेशनची इम्पॉर्टंट कंडिशन लक्षात ठेवा. इन सेरीज कॉम्बिनेशन current passing through all the resistors connected in series combination is same. म्हणजे या तिघांमधूनही पास होणारा करंट काय आहे, कॉन्स्टंट आहे, सेम आहे आणि तोच टोटल करंट आहे सर्किट मधला किती, I. याचा अर्थ R1 मधून I करंट पास होतोय, R2 रेजिस्टर मधूनही Iच करंट पास होतोय आणि R3 रेजिस्टन्स मधूनही I एवढाच करंट काय होतोय, पास होतोय. कारण चार्जेस तेवढेच आहेत, इथून मध्येच कुठं निघून जाणार नाही आहेत चार्जेस. म्हणजे सगळ्यांमधून पास होणारा नंबर ऑफ चार्ज सेम असल्यामुळे तिघांमधून पास होणारा करंट काय आहे, सेम आहे. ही पहिली इम्पॉर्टंट कंडिशन. ओके, आता यालाच थोडं मी वेगळ्या टाईपमध्ये डिस्कस करतो. सपोज बॅटरी किंवा सेल असतो, याला सोर्स म्हणतो आपण. कशाचा सोर्स असतो हा, नक्की कशाचा सोर्स, याला सोर्स का म्हणतो आपण. काय ह्या बॅटरीचं मिनिंग काय आहे की बॅटरी इलेक्ट्रॉन्स चार्जेस देते का, चार्जचा सोर्स आहे का, नवीन एका पाठोपाठ एक असे चार्जेस इमिट करते का बॅटरी, नो. दिस इज ए सोर्स ऑफ एनर्जी. हा सोर्स कशाचा आहे, एनर्जीचा आहे. आपल्याला माहिती आहे हे हायर पोटेन्शियल हे लोअर पोटेन्शियल आहे. सपोज क्यू अमाऊंट ऑफ चार्जेस आहेत जे फ्लो होत आहेत. पॉझिटिव्ह चार्ज कसे फ्लो होतात, पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह, आणि इलेक्ट्रॉन्स कसे फ्लो होतात, निगेटिव्ह टर्मिनल टू पॉझिटिव्ह. सपोज आपण पॉझिटिव्ह चार्जेस म्हणजे आयन्स कन्सिडर केले, तर मग इथं हे चार्जेस ज्यावेळी या पॉईंटला असतील किंवा इथं असतील ते हायर पोटेन्शियल आहेत. हायर पोटेन्शियल आहेत याचा अर्थ त्यांच्यामध्ये हाय पोटेन्शियल एनर्जी आहे. म्हणजे हे हायली एनर्जेटिक आहेत. सेलनं या चार्जेसना अशी भरपूर एनर्जी दिले, म्हणजे आता हे हायली एनर्जेटिक आहेत. हे चार्जेस इथं येतील तेवढीच एनर्जी आहे. एनर्जी लॉस होईल का, नाही होणार. रेजिस्टन्सच नाही आहे इथं, काय इझिली फ्लो होतील. नाऊ हिअर आय कनेक्ट ए रेजिस्टर. ओके, एक रेजिस्टर मी इथं कनेक्ट केला. सपोज हा R रेजिस्टर आहे. नाऊ व्हेन दी चार्जेस कम्स टू दिस पॉईंट, या पॉईंटला येतील. नाऊ दी चार्जेस पासेस थ्रू दिस रेजिस्टर. या रेजिस्टन्समधून काय होतील, ते पास होतील. पण रेजिस्टरचं काम काय, दिस रेजिस्टर अपोजेस दी फ्लो ऑफ चार्जेस. मग चार्जच्या फ्लोला अपोज केला की चार्जला पाठीमागून एनर्जी अप्लाय करावी लागते. कोण करतं, सेल करतं आणि एनर्जी अप्लाय. आपण लास्ट लेक्चरमध्ये स्टडी केलेलं आहे हे. सो some amount of energy will be spent or loss in when to pass the charges through this resistance. ह्या रेजिस्टरमधून चार्ज पास करण्यासाठी काही अमाऊंट ऑफ एनर्जी काय होते, लॉस होते. मग सपोज मी या पॉईंटला ए म्हटलं, हा पॉईंट आपला बी आहे. मग चार्जेस ए पॉईंटला असताना सपोज यांच्यामध्ये एनर्जी किती होती, फी ए एवढी होती. when the charges are at point A, now the charges passes through this resistance and all the charges Q आर नाव ॲट बी पॉईंट. या पॉईंटला आले. आता इथं असताना या चार्जची एनर्जी किती होती, फी ए. इथं असताना किती असेल, आता सपोज फी बी एवढी आहे. ओके, मग फी ए आणि फी बी सेम असेल का, नसणार आहे. कारण चार्जेस ज्यावेळी या रेजिस्टन्समधून पास झाले, सम अमाऊंट ऑफ एनर्जी स्पेंड, म्हणजे काही लॉस झाली एनर्जी. आणि मग तीच लॉस झालेली एनर्जी म्हणजेच काय असतो, तर या दोन पॉईंटच्या मध्ये असलेला पोटेन्शियल डिफरन्स असतो. इथं आणि इथं एनर्जी सेम नाही आहे, पोटेन्शियल सेम नाही आहे. आता हायर पोटेन्शियल कोणतं असणार आहे, फी ए. लोअर पोटेन्शियल कोणतं असणार आहे, फी बी असणार आहे. सो द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन दीज टू पॉईंट्स विल बी फी ए बी. मग सिम्पली आपण याला फी वन म्हणूया. म्हणजे इथं किती पोटेन्शियल डिफरन्स आहे या दोन पॉईंटच्या मध्ये, फी वन. एवढी अमाऊंट ऑफ एनर्जी काय झाली, लॉस झाली. मग मी इथं लिहितो चार्जेस फ्लो झाले. इथून इथं येईपर्यंत ह्या R1 रेजिस्टरच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स फी वन एवढा आहे. हे फी वन म्हणजे काय आहे कळालं, चार्ज इथून इथं येईपर्यंत एवढी एनर्जी लॉस झाले. ओके, लक्षात आलं. नाऊ चार्जेस कम्स ॲट दिस पॉईंट, या पॉईंटला आले. बट हिअर अगेन देर इज वन मोर रेजिस्टर. इथं R1 म्हणूया, हा सेकंड रेजिस्टर R2 झाला. देर इज वन मोर रेजिस्टर अँड सपोज दिस इज अवर सी पॉईंट. आता हा सी पॉईंट आहे. मग चार्जेसना आता परत R2 मधूनही पास व्हायचं आहे. अगेन R2 अपोजेस दी फ्लो ऑफ चार्जेस. R2 परत काय केला, अपोज केला. R2 अपोज केल्यामुळं आणखी या इलेक्ट्रॉनची म्हणजे याची आणखी एनर्जी लॉस होईल. इथं असलेली एनर्जी फी बी, इथं असलेली एनर्जी म्हणजे पोटेन्शियल फी सी असेल, तर मग लार्जर कोणतं, फी बी. या फी बी मधली आणखी एनर्जी काय झाली, लॉस झाली. नाऊ द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन बी अँड सी पॉईंट विल बी फी बी मायनस फी सी
or say phi BC, we write this as phi 2. Phi 2 चं meaning काय? Phi 2 means the potential difference across this R2 resistance, means potential difference between B and C point. इथं परत एनर्जी लॉस झाली. किती एनर्जी लॉस झाली इथं? phi 2. कारण जेवढा डिफरन्स आहे तेवढीच एनर्जी काय झाली? लॉस झाली. मग ती कशाच्याही फॉर्ममध्ये असेल, हीटच्या फॉर्ममध्ये लॉस होते. सो हियर द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस दिस R2 रेजिस्टर विल बी phi 2. आता एनर्जी किती आहे या चार्जेसमध्ये? phi C एवढी आहे. आता चार्जमध्ये एनर्जी किती आहे? phi C आहे. नाउ देर इज वन मोर रेजिस्टर ऑल्सो. Okay, I connect here one more resistor which is R3. Now the charges have to pass through R3 also, and when the charges passes through this R3, their energy again decreases and now the potential will be phi D. म्हणजे आता चार्जमध्ये किती शिल्लक होती एनर्जी? phi C. ज्यावेळी ते चार्जेस R3 मधून पास झाले त्यावेळी त्याची आणखी एनर्जी काय झाली? लॉस झाली. आणि मग आता एनर्जी किती आहे? phi D. So there is a potential difference in between point C and D also, phi C minus phi D. We can write this as phi C D equal to phi 3. म्हणजे इथं याच्या अक्रॉस किती एनर्जी लॉस झाली? phi 3. म्हणजेच potential difference across the resistor R3 will be phi 3. आणि मग आता याच्यामध्ये या चार्जमध्ये एनर्जी नसली तरी चालेल. म्हणजे ही phi D ची व्हॅल्यू जी आहे ती 0 असली तरी चालेल. कारण आता पुढं रेजिस्टन्स नाही म्हणजे एनर्जीची गरज नाही. ते चार्जेस आपोआप इथं येतील आणि मग इथं आले की आपल्याला माहिती आहे सेलचं काम काय आहे, तर इथून त्यांना परत ते चार्ज करतात आणि मग ते हायली एनर्जेटिक होऊन हायर पोटेन्शियलला जातात, ज्याला आपण EMF म्हटलं होतं. आठवतंय? म्हणजे इथं कन्सेप्ट अशी आहे, सेल इज ए सोर्स ऑफ एनर्जी. सेल इज ए सोर्स ऑफ एनर्जी. या सेलनं या चार्जेसना असे एनर्जेटिक केलं आहे. म्हणजे हे चार्जेस हायली एनर्जेटिक आहेत. आता जोरात एकदम ते इथपर्यंत आले, पण इथून रेजिस्टन्समधून पास होताना ए पॉईंटपासून बी पॉईंट जाताना त्याची काही एनर्जी कमी झाली, बी पासून सीला जाताना परत आणखी कमी झाली, सी पासून डीला जाताना परत आणखी कमी झाली. आता हे एनर्जी त्यांची काय झाली? निघून गेले. ते चार्जेस काय होतील? परत इथं येतील. सेल काय करणार? त्यांना परत हायली एनर्जेटिक करणार, चार्जला त्या एनर्जी देणार. काय केलं? फोर्स अप्लाय करून त्यांना हायर पोटेन्शियलला शिफ्ट केलं, ज्याला आपण इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हटलं होतं. आणि मग हे परत असे हायली चार्ज झाले, परत ते फास्टमध्ये इथं येतील, परत त्यांच्यातून पास होताना त्यांच्या एनर्जी कमी 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 होत जाईल. आणि मग हे जे प्रत्येक पॉईंट रेजिस्टन्समधून पास होताना याची जी एनर्जी लॉस होते त्यालाच म्हणतो आपण पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस दी रेजिस्टर. त्या रेजिस्टरच्या अक्रॉस असलेला काय? पोटेन्शियल डिफरन्स. कन्सेप्ट लक्षात आली? काय सांगितलं? मग हे phi 1, phi 2, phi 3. मला सांगा मग चार्ज इथं असताना त्या चार्जमध्ये टोटल किती एनर्जी, किती पोटेन्शियल असणं गरजेचं आहे? टोटल किती होतं? phi. सो दिस टोटल पोटेन्शियल phi शुड बी इक्वल टू phi 1 प्लस phi 2 प्लस phi 3. म्हणजे चार्ज इथून जाताना त्याच्यामध्ये जर phi असेल तर ती phi एनर्जी मिनिमम किती असली पाहिजे? तर इथं लॉस होणारी, इथं लॉस होणारी आणि इथं लॉस होणारी. टोटल किती पाहिजे? एवढी पाहिजे. सो वी कॅन राईट हिअर दॅस phi म्हणजेच टोटल व्होल्टेज और टोटल पोटेन्शियल डिफरन्स, टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स ऑफ बॅटरी phi शुड बी इक्वल टू phi 1 प्लस phi 2 प्लस phi 3. लक्षात आलं? अँड दी वन मोर कन्सेप्ट इज करंट पासिंग थ्रू दिस ऑल दीज 3 रेजिस्टर इज सेम. करंट तिघांमधून जाणारा किती आहे? I. आणि तेवढाच टोटल करंटही आहे. लक्षात आलं? नाव अप्लाय ओहम्स लॉ. If I apply Ohm's law, phi equal to, what is Ohm's law? Phi equal to IR. This is our Ohm's law. Now if I write phi 1, इथं मी phi 1 लिहिलं. phi 1 means potential difference across R1 only. Then current passing through this R1 is I. I's current pass होतोय and resistance is R1. So I can write this as phi 1 equal to IR1. phi 2 लिहायचं असेल तर phi 2 equal to current passing through R2 is again I's. But resistance is now R2 and phi 3 equal to current passing through this phi 3 will be I and resistance is R3. Now total potential is phi. Total potential difference किती आहे सेलचा? phi एवढा आहे. मग आपण असं म्हणूया की या कॉम्बिनेशनचा जो टोटल रेजिस्टन्स आहे तो टोटल रेजिस्टन्स किती? तर RS आहे असं कन्सिडर केलं. The resistance of this combination of 3 resistor is RS. Then current passing through this combination is again I. ह्या तिघांच्या कॉम्बिनेशन मधून पास होणारा करंट किती? I's आहे. So we can write this as phi equal to IR. What is phi? Phi is the total potential difference
I is the total current passing through the circuit and RS means the resistance of this combination. मग असंही लिहू शकतोय. मग हे फी झालं, हे V1 V2 V3 झालं. या फॉर्म्युल्यामध्ये जर आपण व्हॅल्यूज पुट केल्या, इथं व्हॅल्यूज पुट केल्या तर कसं येईल बघा. फी इक्वल टू, फीच्या जागी काय लिहू शकतोय आपण, I into RS इक्वल टू V1 we can write this as IR1 V2 plus V2 IR2 plus V3 IR3. टेक I कॉमन, इथंही I आहे, हे आणि हे कॉमन I कॅन्सल होतील अँड द रिमेनिंग फॉर्म्युला विल बी RS इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3. आणि हा आपण फॉर्म्युला सिरीज कॉम्बिनेशनमध्ये यूज करतो जो तुम्हाला माहीत होता. हिअर RS स्टँड्स फॉर द रेजिस्टन्स ऑफ द कॉम्बिनेशन. कॉम्बिनेशनचा रेजिस्टन्स किती आहे, RS. आणि तो कसा कॅल्क्युलेट करायचा, तर सिम्पली तिन्ही रेजिस्टन्सची काय करायची, ॲडिशन करायची. लक्षात आलं. पण काय ॲडिशन करतो त्याचं बेसिक हे होतं. फॉर्म्युला प्रूव्हही झाला आपला इथं, पण त्याचं ॲक्च्युली बेसिक हे आहे. लक्षात येते. मग यातली तुम्हाला कोणतीही एक सिंगल कन्सेप्ट कॅल्क्युलेट करायला विचारतील. टोटल दिलं असेल, V2 काय असेल विचारतील. फाइंड दी पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस रेजिस्टन्स R2. फाइंड दी पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस रेजिस्टन्स R3. काहीही विचारतील यातलं. तुम्हाला काय टोटल RSच फाइंड आउट करा असं म्हणणार नाही आहेत. काहीही फाइंड आउट करायला विचारतील. त्यासाठी तुम्हाला ही कन्सेप्ट व्यवस्थित लक्षात ठेवणं गरजेचं आहे. लक्षात आलं. मग यात काही फॉर्म्युले आहेत किंवा ट्रिक्स म्हणा सरळ, ज्या ट्रिक्स आपण इथं यूज करणार आहोत. म्हणजे फॉर्म्युले जर कॉम्बिनेशन दिलं, मग हे कॉम्बिनेशन कितीही रेजिस्टन्स असू शकतं. यू कॅन कनेक्ट एनी नंबर ऑफ रेजिस्टर्स इन सेरीज. सो इफ वी कनेक्ट n नंबर ऑफ रेजिस्टर्स इन सेरीज, देन द रेजिस्टन्स ऑफ द कॉम्बिनेशन, सपोज n नंबर ऑफ रेजिस्टर आपण काय केलेत, कॉम्बिनेशनमध्ये कनेक्ट केलेत आणि प्रत्येकाची व्हॅल्यू R आहे. अशा प्रत्येकाची व्हॅल्यू किती आहे, R. किंवा आधी असं कन्सिडर करा, वी कॅन कनेक्ट एनी नंबर ऑफ रेजिस्टर्स इन सेरीज, then the combination resistance will be R1 plus R2 up to Rn. n number of resistor जर सेरीजमध्ये कनेक्ट केले असतील तर सिम्पली सगळ्यांची ॲडिशन करत चला, कॉम्बिनेशनचा काय मिळेल, रेजिस्टन्स मिळेल. इफ all resistors are identical. आयडेंटिकल म्हणजे कसे, तर सेम व्हॅल्यू असलेले, प्रत्येकाची व्हॅल्यू जर R असेल आणि असे n नंबर ऑफ रजिस्टर जर सिरीजमध्ये कनेक्ट केले असतील, देन वी कॅन राईट दिस ॲज n इंटू R. कॉम्बिनेशनचा रजिस्टर R प्लस R प्लस R प्लस R असे किती वेळा n टाइम्स ॲड करणार तुम्ही. सो द टोटल रेजिस्टन्स विल बी NR. एकाची व्हॅल्यू R आहे, असे n रेजिस्टन्स सिरीजमध्ये कनेक्ट केले, टोटल व्हॅल्यू विल बी n इंटू R. आणखी एक कंडिशन काय, तर ही तर कंडिशन माहिती आहे तुम्हाला, फी इक्वल टू V1 प्लस V2 प्लस V3. ही कंडिशन तर यूज करायचीच आहे. यामध्ये जर तुम्ही बघितलं तर टोटल करंट फाइंड आउट करायचा असेल, सपोज आय वॉन्ट टू फाइंड आउट दी करंट, हा फॉर्म्युला मी यूज केला तर फी इक्वल टू, ओके, फी इक्वल टू V1 प्लस V2 प्लस V3 आहे. V1 इज IR1, V2 IR2 and V3 means IR3. Take I common, so we can write this as I in bracket R1 plus R2 plus R3 equal to V. So we can write this as I equal to V divided by R1 plus R2 plus R3. So this is the current passing through combination. या सर्किटमधून पास होणारा काय मिळतो आपल्याला, करंट मिळतो. ओके, लक्षात आलं. आणि मग यामध्ये एक्झाम्पल म्हणून सांगतोय की एक्झाममध्ये तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये काय फाइंड आउट करायला विचारतात. सपोज तुम्हाला विचारलं की फाइंड दी पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस रेजिस्टन्स R1. R1च्या अक्रॉसचा आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, पोटेन्शियल डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे. तर याचं एक डायरेक्ट रिलेशन मिळतं आपल्याला. सोल्युशन्स आहेत, प्रूफ आहे, त्याला पण गरज नाही, लक्षात ठेवा फक्त. यू कॅन कॅल्क्युलेट दिस V1 बाय युझिंग फॉर्म्युला फी R1 अपॉन R1 प्लस R2 प्लस R3. ओके, सिम्पल कंडिशन्स आहेत त्या. याला पोटेन्शियल डिवायडर म्हणतो आपण. पोटेन्शियल काय, डिवायडर. आता V1 कॅल्क्युलेट करायचं असेल तर टोटल फी हे सोल्युशन्स आहेत. ही काही इक्वेशन जी आपल्याला मिळत आहेत यांना फक्त ॲडजस्ट करून मी V1 इक्वल टू कन्वर्ट केलं आहे. हे असं रिलेशन मिळतं. V1 कॅन बी कॅल्क्युलेटेड ॲज V1 इक्वल टू फी टोटल व्होल्टेज
R1 ज्याच्या अक्रॉसचं हे पोटेन्शियल डिफरन्स आहे डिवाइडेड बाय टोटल रेजिस्टन्स. यू कॅन कॅल्क्युलेट फी2. फी2 घ्यायचं असेल तर टोटल फी इंटू R2 डिवाइडेड बाय R1 प्लस R2 प्लस R3. यू कॅन यूज दिस रिलेशन अँड फॉर फी3 यू कॅन राईट दिस ॲज फी R3 डिवाइडेड बाय R1 प्लस R2 प्लस R3. आणि मग हा रिझल्ट तुम्ही कुठल्याही कितीही नंबर ऑफ रेजिस्टरसाठी तयार करू शकताय. हे डिवाइडला जे केलं ते काय टोटल रेजिस्टन्स आहे, याला तुम्ही RESही म्हणू शकताय. कॉम्बिनेशनचा काय रेजिस्टन्स. अशा काही शॉर्ट ट्रिक्स असतात, हे तुम्हाला परत डबल करून बघायची गरज नाही, तुम्ही डिरेक्टली अप्लाय करू शकताय. तुम्हाला एखादा हे लक्षात ठेवायला इझी आहे. थोडं लॉजिकली जर तुम्ही पाठ केलं ते तरी चालेल, रट्टा मारा चालेल, पण ते अप्लायही करता आलं पाहिजे. फी1 विचारलंय म्हणजे तुम्हाला एक्झाममध्ये विचारलंय फाइंड दी पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस रेजिस्टन्स R1. देन कसं फाइंड आउट करायचं, याच्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स फाइंड आउट करायचं मला फी1. तर काय करणार, टोटल पोटेन्शियल इनटू दॅट रेजिस्टन्स R1 डिवाइडेड बाय टोटल रेजिस्टन्स और रेजिस्टन्स ऑफ कॉम्बिनेशन. लक्षात आलं. असं तुम्ही V2 घेऊ शकताय, फी3 घेऊ शकताय. कुठल्याही रेजिस्टन्सची व्हॅल्यू इथं इझिली काय करता येते, कॅल्क्युलेट करता येते. लक्षात येते. आणि मग जर हे रेजिस्टन्स सगळे सेम असते, म्हणजे जसं इथं सांगितलं मी, प्रत्येकाची व्हॅल्यू जर R असेल तर पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस इच रेजिस्टर इज ऑल्सो फी अँड यू कॅन राईट दिस ॲज फी डॅश. टोटलला मग फी डॅश म्हणूया, मग फी प्लस फी प्लस फी n टाइम्स करू शकताय तुम्ही, किंवा इथं 3 असेल तर 3 फी लिहू शकताय, या टाईपमध्ये लिहिता येतं. ओके. रेजिस्टर सेम असेल तर पोटेन्शियल डिफरन्स हे काय राहील, सेम राहील. सपोज हे डिफरंट रेजिस्टन्स असतील तर मग हे पोटेन्शियल डिफरन्सही प्रत्येक रेजिस्टरच्या अक्रॉसचं काय मिळतं, डिफरंटच मिळतं. ओके. तर अशा काही कन्सेप्ट आहेत ज्यातले तुम्हाला कुठलीही एखादी व्हॅल्यू फाइंड आउट करायला विचारली जाऊ शकते. हे बेसिक सांगितलं मी, हे कॉम्बिनेशन झालं. ॲक्च्युअलमध्ये या कन्सेप्टवरती म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टन्स कन्सेप्टवरती आपले 3 to 4 व्हिडिओज असतील, ज्यामध्ये आपण याला परत आता डीपमध्ये स्टडी करणार आहोत. ओके. सो दिस इज दी सेरीज कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टर्स. नाव सी रेजिस्टन्सेस इन पॅरलल. पॅरलल कॉम्बिनेशन कधी म्हणायचं, इफ one end of all the resistors are connected together and other ends of all the resistors are connected or combined together, then we call such combination as parallel combination of resistors. Parallel combination कशासाठी करायचं हे सुरुवातीलाच मी सांगितलंय. If we want to reduce or decrease the effective capacitance, resistance, then we have to combine resistors in parallel combination. So this is the parallel combination of 3 resistor. You can connect any number of resistors in parallel. Okay. So a battery is connected across the combination and this battery has total voltage or potential difference, terminal potential difference phi. याचा अर्थ काय झाला, तर हे जे दोन पॉइंट्स आहेत, सपोज A आणि हा B पॉइंट आहे, देन द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस दिस पॉइंट A अँड B इज फी. म्हणजे याचं व्होल्टेज फी आहे, याचा अर्थ काय असतो, तर याचं हे आणि हे जे टर्मिनल आहे यातला जो पोटेन्शियल डिफरन्स आहे तो किती फी आहे, असं याचं मिनिंग झालं. हायर पोटेन्शियल आणि लोअर पोटेन्शियल. मग हा पॉईंट इथं घेतला काय किंवा इथं घेतला काय, सेम आहे तसंच सेम हा पॉईंट इथं घेतला, मीन्स ह्या दोन पॉईंटच्या अक्रॉस असलेलं पोटेन्शियल डिफरन्स टोटल किती आहे, फी एवढं टोटल पोटेन्शियल डिफरन्स आहे. नाव बिकॉज ऑफ दिस सेल चार्ज स्टार्ट्स फ्लोईंग थ्रू दिस वायर, म्हणजेच या सर्किटमधून करंट पास होईल. सपोज I करंट पासेस थ्रू दिस सर्किट बिकॉज ऑफ दिस सेल. नाव दिस I करंट कम्स ॲट दिस पॉईंट, या पॉईंटला येईल. व्हॉट इज करंट, करंट इज दी फ्लो ऑफ चार्जेस, म्हणजे चार्ज फ्लो होत आहेत. सपोज Q एवढे चार्जेस काय होत आहेत, फ्लो होत आहेत. नाव दिस Q चार्जेस कम टू दिस पॉईंट, बट ॲट दिस पॉईंट देर आर 3 रूट्स ऑर पाथ टू पास दी चार्जेस. चार्जेसना फ्लो होण्यासाठी पुढं आता 3 वेगवेगळे डिफरंट पाथ आहेत. सेरीज कॉम्बिनेशनमध्ये एकच स्ट्रेट पाथ आहे, वायरमधून असे दुसरीकडे कुठे चार्जेस जाऊ शकत नव्हते, त्यांना जाण्यासाठी एकच तिथं काय होता, पाथ होता. म्हणून आपण सांगितलं होतं की करंट पासिंग थ्रू इच रेजिस्टन्स इज सेम, बट हिअर चार्जेस गेट्स डिवायडेड ऑर डिस्ट्रीब्युटेड इन दिस 3 वायर्स. म्हणजे काही चार्जेस इकडं पास होतील, इकडं सपोज Q1 टोटल चार्ज किती आलेत वायरमधून Q, ज्यावेळी करंट किती I. नाव सपोज Q1 चार्जेस पासेस थ्रू दिस वायर, Q2 चार्जेस पासेस थ्रू दिस वायर अँड Q3 अमाऊंट ऑफ चार्ज विल पास थ्रू दिस वायर. म्हणजे आता चार्ज काय झाले, डिस्ट्रीब्यूट झाले, थोडे इकडे जात आहेत, थोडे इकडे जात आहेत, थोडे इकडे जात आहेत. याचाच अर्थ करंट काय झाला, डिस्ट्रीब्यूट झाला. टोटल करंट किती होता I, देन सपोज
current passing through this R1 register is I1, R2 register is I2 and R3 register is I3. म्हणजेच मला इथं सांगायचं आहे की टोटल करंट जो होता तो काय झाला आता डिस्ट्रीब्यूट झाला, स्प्लिट झाला. ओके, म्हणजे टोटल करंट I जो होता तो आता 3 रजिस्टरमधून जाणारा करंट जो आहे तो काय झाला डिस्ट्रीब्यूट झाला. मीन्स करंट पासिंग थ्रू दीज रेजिस्टन्सेस आर नॉट सेम. म्हणजे आता या रेजिस्टन्समधून पास होणारा करंट सेम नाही आहे जो सेरीज कॉम्बिनेशनमध्ये होता. आता इथं प्रत्येकातून पास होणारा करंट डिफरंट आहे, I1, I2 अँड I3, बट potential difference across each register is same and that is the total potential difference means voltage phi. बघा तुम्ही R1 च्या अक्रॉस किती पोटेन्शियल डिफरन्स असेल, हा R1 च्या अक्रॉस डायरेक्ट वायर आहे, एच पॉईंट झाला. R1 च्या अक्रॉस इकडचा एंड बी पॉईंट झाला. सो पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस दी R1 इज इक्वल टू दी पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन दिस टू पॉईंट्स. आणि ए आणि बीच्या मध्ये असलेला पोटेन्शियल डिफरन्स किती होता फी. सो वी कॅन से दॅट पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस दिस R1 रजिस्टर इज फी. सिमिलरली पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस दिस R2 रजिस्टर इज ऑल्सो फी, कारण R2चा एक एंड हा आहे, दुसरा एंड हाच पॉईंट आहे. सो पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस दिस R2 रजिस्टर इज ऑल्सो फी अँड पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस R3 रजिस्टर इज ऑल्सो फी. That means the potential difference across all these 3 resistors is same and which is phi, and also the potential difference across the combination is also phi. काय सांगतोय बघा, या R1 च्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स फी आहे, R2 च्या अक्रॉसही पोटेन्शियल डिफरन्स फीच आहे आणि R3 च्या अक्रॉसही पोटेन्शियल डिफरन्स फीच आहे आणि प्लस कॉम्बिनेशनच्या अक्रॉसही पोटेन्शियल डिफरन्स फीच आहे, जे सेलचं टोटल पोटेन्शियल डिफरन्स होतं. हे सेलचं काय होतं टोटल पोटेन्शियल डिफरन्स होता. मीन्स हियर फी रिमेन्स कॉन्स्टंट फॉर ऑल दी रजिस्टर्स. सगळ्या रजिस्टरच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स काय आहे कॉन्स्टंट आहे आणि तेवढंच पोटेन्शियल डिफरन्स हे कॉम्बिनेशनचे आहे. सेरीजमध्ये काय कॉन्स्टंट होतं सांगा फॉर इच रजिस्टर्स. इन सेरीज कॉम्बिनेशन करंट पासिंग थ्रू इच रजिस्टर इज सेम अँड इन पॅरल कॉम्बिनेशन पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस इच रजिस्टर इज सेम. दोन्हीमध्ये सेम एक क्वांटिटी आहे पण ती सेम क्वांटिटी नाही आहे, कॉन्स्टंट नाही आहे. सिरीजमध्ये करंट सेम आहे प्रत्येकासाठी, पॅरलमध्ये प्रत्येक रजिस्टरच्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स सेम असतं. लक्षात आलं. बट हिअर करंट इज नॉट सेम फॉर ऑल दी रजिस्टर्स. हा डिफरन्स दोन्हीमधला लक्षात ठेवा. देअरफॉर पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस दिस R1 इज व्ही, R2 इज व्ही अँड R3 इज ऑल्सो व्ही. आता ओहम्स लॉ यूज करा अँड हिअर वी कॅन राईट दिस ॲज टोटल करंट I. Total current I will be equal to I1 plus I2 plus I3. ह्या तिघांची ॲडिशन, कारण हा टोटल करंट आयच काय झाला आहे 3 करंट्समध्ये स्प्लिट झाला आहे. सो ह्या तिघांची टोटल म्हणजे कोणता टोटल करंट आय मिळेल. सो आय कॅन बी रिटर्न ॲज I1 plus I2 plus I3. ओके, नाव यूज ओहम्स लॉ. नाव फॉर दिस R1 पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस रजिस्टर R1 इज व्ही. R1 च्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स किती आहे, डिरेक्टली सेललाच कनेक्ट आहे तो रजिस्टर, त्यामुळे सेलचं पोटेन्शियल फी इक्वल टू IR. ओहम्स लॉ माहिती आहे आपल्याला. सो R1 च्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स फी घेतलं तर आपण याला लिहू शकतोय I1 R1. लक्षात आलं. नाव पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस R2 इज ऑल्सो व्ही. सो व्ही कॅन बी रिटर्न ॲज I2 R2 अँड पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस R3 रजिस्टर इज ऑल्सो व्ही अगेन व्ही. दिस कॅन बी रिटर्न ॲज I3 R3 and total potential is again phi. टोटल कॉम्बिनेशनच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स आहे किती व्हीच आहे. सो दिस टोटल पोटेन्शियल डिफरन्स व्ही कॅन बी रिटर्न ॲज टोटल करंट आय इक्वल टू टोटल रेजिस्टन्स RP. RP म्हणूया आपण याला. टोटल कॉम्बिनेशनचा रेजिस्टन्स किती झाला RP आला. अँड नाव वी कॅन से दॅट R1. आता यामध्ये बघा ह्या सगळ्यांच्या व्हॅल्यू काय आहेत इक्वलच आहेत. याच्यावरून आपण लिहू शकतो इथं वी कॅन राईट हिअर दिस ॲज I1 इक्वल टू फी बाय R1. यावरून काय लिहू शकतो आपण I2 इक्वल टू फी बाय R2 अँड I3 इक्वल टू फी बाय R3. ओके, आणि मग इथं टोटल करंट I यूज केला तर काय असेल व्हॅल्यू फी बाय RP असेल. अशी व्हॅल्यू आली टोटल करंटसाठी. बट टोटल करंट I इज नथिंग बट दी टोटल ऑफ दीज 3 करंट. सो वी कॅन राईट दिस ॲज I इक्वल टू I1 plus I2 plus I3. So for I1
total current I will be phi by RP equal to total current I1 phi by R1, I2 phi by R2, and I3 we can write this as phi by R3. Take phi common from all these three terms. इकडं phi common मिळेल, इथं phi आहे cancel होईल, and we get here answer as 1 by RP equal to 1 by R1 plus 1 by R2 plus 1 by R3, and this is the formula used to calculate the resistance of combination. ह्या कॉम्बिनेशनचा रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करायचा असेल तर आपण हा फॉर्म्युला यूज करतो. हिअर RP स्टँड्स फॉर रेजिस्टन्स ऑफ दिस पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टर्स. 1 बाय RP नाही, RP हे कॅल्क्युलेट करताना तुम्ही नंतर रेसिप्रोकल घ्यायचा आहे. त्याचा फॉर्म्युले जनरली आपण हा यूज करतो. एक्झाम्पल घेताना कळेलही तुम्हाला हा फॉर्म्युला रेसिप्रोकलचा कसा आला लक्षात आलं. त्याच्या पाठीची मागची ही थेरी लक्षात ठेवा. इथं कॉन्स्टंट काय, प्रत्येक रेजिस्टरसाठी सेम क्वांटिटी कोणती आणि डिफरंट क्वांटिटी कोणती आहे हे लक्षात ठेवा. सेरीज आणि पॅरलमधला डिफरन्सही लक्षात ठेवा. काय सांगतोय कळालं. हे असे फॉर्म्युले आहेत, यातला कुठलाही सिंगल करंट फाइंड आउट करायला विचारतील. फाइंड I1, फाइंड I2, फाइंड I3 काही विचारतील तुम्हाला. फी विचारतील. R1, R2, R3 दोन व्हॅल्यू नोन आहेत, एक व्हॅल्यू अननोन आहे ती विचारतील. यातल्या कुठल्याही एका सिंगल व्हॅल्यूला तुम्हाला कॅल्क्युलेट करायला विचारलं तर हे फॉर्म्युलेज माहीत असणं गरजेचं आहे. याला यूज करून तुम्ही कॅल्क्युलेट करू शकताय. आता पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये काही ट्रिक्स आहेत ज्या तुम्ही डिरेक्टली यूज करू शकताय. पहिली कंडिशन, सपोज यू हॅव ए कॉम्बिनेशन ऑफ 2 रेजिस्टर्स कनेक्टेड इन पॅरलल. एक कॉम्बिनेशन आहे, ओके. याची व्हॅल्यू R आहे, याची व्हॅल्यू ही R आहे, दोन्ही सेम. इफ 2 सेम रेजिस्टर्स आर कनेक्टेड इन पॅरलल देन दी रेजिस्टन्स ऑफ कॉम्बिनेशन वी कॅन राईट दिस ॲज RP 1 by RP इक्वल टू पॅरलचा फॉर्म्युला काय 1 by R plus 1 by R. सो इट विल बी 2 by R 1 by RP. Therefore RP equal to, if we take the reciprocal, it will be R by 2. म्हणजे काय आलं बघा. तर ह्या कॉम्बिनेशनचा रेजिस्टन्स किती आला R by 2. इफ 2 सिमिलर रेजिस्टर्स आर कनेक्टेड इन पॅरलल देन दी रेजिस्टन्स ऑफ कॉम्बिनेशन विल बी हाफ दी व्हॅल्यू ऑफ सिंगल रेजिस्टर. एकाची R असेल तर कॉम्बिनेशनची व्हॅल्यू असते R by 2, त्यातलीची व्हॅल्यू 5. म्हणजे एक्झाम्पल असं घेऊ शकतो आपण. R व्हॅल्यू 10 ओहम आहे, याची व्हॅल्यू 10 ओहम आहे, तर कॉम्बिनेशनची व्हॅल्यू असते 5 ओहम. मग हे 2 रेजिस्टन्स कुठलेही असू द्या, हाफ करा एकाची व्हॅल्यू, डायरेक्ट आन्सर मिळतं. सोडवायची गरज आहे का प्रत्येक वेळी? नाही. मग मला सांगा 3 रेजिस्टर असतील तर काय करावं लागेल. तिसराही रेजिस्टर Rच असता तर काय आलं असतं R by 3 आलं असतं. आणखी एक रेजिस्टर कनेक्ट केला R by 4. असे n नंबर ऑफ रेजिस्टर कनेक्ट केले तर रेजिस्टन्स ऑफ कॉम्बिनेशन विल बी रिटर्न ॲज R by n. डिरेक्टली कॅल्क्युलेट करू शकताय. प्रत्येक वेळी करत बसायची गरज आहे का. जर सिमिलर रेजिस्टर पॅरलमध्ये कनेक्ट केलेले असतील तर सांगतोय मी. लक्षात आलं काय सांगितलं. ही एक कंडिशन. आणखी एक कंडिशन लक्षात ठेवा फॉर पॅरलल ग्रुपिंग. जर तुम्हाला सपोज I1 I2 करंट फाइंड आउट करायचा आहे आणि स्मॉल कॉम्बिनेशन्स असतील तर ते कसे यूज करायचे. यात आणखी एक कंडिशन लक्षात ठेवा. हे इक्वल आहेत. सो यू कॅन राईट दिस ॲज I1 R1 इक्वल टू I2 R2 इक्वल टू I3 R3. कारण हे सगळं V इक्वल टूच होतं. सो ह्या व्हॅल्यूज इक्वल घेऊ शकताय. हेही रिलेशन यूज करू शकता. यातलं I1 I2 I3 काहीतरी फाइंड आउट करायला विचारलं तर सपोज 2 रेजिस्टर आहेत. these 2 registers are connected in parallel. These 2 registers are not identical. This is R1, this is R2. Total current passing through this combination is I. This total current I. Current passing through R1 is I1. Current passing through R2 is I2. ओके, असं सर्किट दिलं. आणि यामध्ये तुम्हाला सपोज याचं रिलेशन घ्यायचं असेल तर पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस बोथ दिस रेजिस्टर इज सेम. याच्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स घेतलं तर ते फी असेल. देन फी विल बी इक्वल टू I1 R1 अगेन फी इक्वल टू I2 R2 बिकॉज इन पॅरलल कॉम्बिनेशन पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस रेजिस्टर इज सेम. आणि मग हे सेम असेल तर वी कॅन राईट हिअर ॲज I1 R1 इक्वल टू I2 R2 and also we can write total current I will be equal to I1 plus I2 असंही लिहू शकतोय. हे दोन रिलेशन्स लक्षात ठेवा या कॉम्बिनेशनसाठी. नाउ I want to calculate this current I1. If you solve these two equations, ही दोन इक्वेशन जर सॉल्व केली व्हॅल्यूज पुट करून I1 ची व्हॅल्यू पुट करा I2 ची व्हॅल्यू पुट करा इकडे घेऊन आणि याला जर सॉल्व केलं यू कॅन राईट दिस ॲज
current I1 can be calculated by using formula I1 will be equal to R2 divided by R1 plus R2 into total current I. हे शॉर्ट ट्रिक्स आहेत, लक्षातच ठेवायच्या किंवा पाठच करायच्या. जर दोन रेजिस्टरचं कॉम्बिनेशन असेल हे कॅल्क्युलेट करता येते. आपण एक्झाम्पल सोडवणार आहोतच, तिथं आपण कॅल्क्युलेट करूया की हे फॉर्म्युले डिरेक्टली अप्लाय करता यायला पाहिजे. त्यासाठी काही ट्रिक्स सांगून ठेवतोय, नोट डाऊन करून ठेवा, पाठ करा. ओके. And if we want to find out the current passing through R2 resistance I2 equal to, we can write this as R1 divided by R1 plus R2 into I, total current I. You can use this formula also to find the current passing through this R2 resistance I2. लक्षात आलं. 2 रेजिस्टरचं कॉम्बिनेशन असेल तर हे काही रिझल्ट आहेत, स्टँडर्ड रिझल्ट आहेत, जे लक्षात ठेवा. फक्त कसे फाइंड आउट करायचे हे लक्षात आलं. नोट डाऊन करा. मी इरेज करतोय कारण मला आणखी एक कंडिशन सांगायचे. ज्या कंडिशन्स डिफरंट आहेत त्या व्यवस्थित नोट डाऊन करून ठेवा फक्त. ओके. नाउ सी, इफ 3 रेजिस्टर्स आर कनेक्टेड इन पॅरल कॉम्बिनेशन. काही स्टँडर्ड रिझल्ट आहेत ते आपण लक्षात जर ठेवले तर शक्यतो 2-3 रेजिस्टरचं पॅरल कॉम्बिनेशनच एखाद्या सर्किटमध्ये असतं. जास्ती मोठी कॉम्बिनेशन विचारली जात नाहीत, आणि जरी विचारली तरी त्यात आपल्याला त्याला रेड्यूस करताना अशीच स्मॉल कॉम्बिनेशन मिळतात. आणि मग अशा वेळी काय करायचं, सपोज दीज 3 रेजिस्टर्स आर R1, R2 अँड R3. टोटल करंट पासिंग थ्रू दिस सर्किट इज I. टोटल करंट किती आहे या सर्किटमधून पास होणारा, हे असं सर्किट असेल इकडं काहीतरी, जसं हे दाखवले तसं. ओके. आणि मग टोटल करंट यातून जाणारा I आहे. दिस इज R1, R2, R3 and the current passing through R1 is I1, R2 is I2 and current through R3 is I3. Then we can write this as first equation, I equal to I1 plus I2 plus I3. हे इक्वेशन तरी माहिती आहे आपल्याला या सर्किट सारखं. अगेन here we can write this as potential difference across this R1 equal to phi equal to I1 R1. So we can write this as I1 R1 equal to I2 R2 equal to I3 R3. लक्षात आलं, हे लिहिले मी. फी तिघांच्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स फीच आहे. मग त्यांचे फॉर्म्युले इक्वलच घ्यायला I1 हे 3 फॉर्म्युले काय केलेत मी इक्वल घेतलेत. हे इक्वेशन्स लक्षात ठेवा. आणि मग कॉम्बिनेशनचा रेजिस्टन्स विचारला तर कसा फाइंड आउट करणार. 1/RP इक्वल टू, सपोज फाइंड आउट करायचं आहे रेजिस्टन्स ऑफ दिस कॉम्बिनेशन. यू कॅन फाइंड आउट दिस 1/R1. स्टँडर्ड रिझल्ट कसा येतोय सांगतोय मी, 1/R3. नाउ इफ यू सॉल्व दिस, ॲडिशन करा, रेसिप्रोकल घ्या, यू विल गेट द आन्सर ॲज RP इक्वल टू R1, R2, R3 divided by R1, R2 plus R2, R3 plus R1, R3. तुम्हाला मॅथ्समध्ये तुम्ही याला कुठला तरी रूल म्हणता, तुम्हाला माहीत असेल कदाचित. ह्या कॅल्क्युलेशन सांगतोय. ॲडिशन करा तिघांची आणि रेसिप्रोकल घ्या, RPची व्हॅल्यू अशी मिळेल. मग हे एकदा जर लक्षात ठेवलं, स्टँडर्ड रिझल्ट आहेत. 3 रेजिस्टरचं कॉम्बिनेशन घ्यायचं असेल तर परत हे सगळं करत बसण्यापेक्षा डायरेक्ट असं घ्या ना, तिघांचा प्रोडक्ट डिवाइड बाय R1 R2 प्लस R2 R3 प्लस R1 R3. आणि मग हा स्टँडर्ड रिझल्ट जर तुम्ही यूज केला तर तुम्ही फाइंड आउट करू शकता डिरेक्टली कॉम्बिनेशनच्या रेजिस्टरची व्हॅल्यू. ओके, लक्षात आलं. आता काय करायचं आहे बघा, जर आपल्याला यातून I1, I2, I3 हे सिंगल करंट जर फाइंड आउट करायचे असते तर काय करायचं. डिरेक्टली काही रिझल्ट आहेत यूज करण्यासाठी, ते सांगतोय मी. 3 रेजिस्टरच्या कॉम्बिनेशनसाठी. सपोज वी वॉन्ट टू कॅल्क्युलेट करंट I1 मीन्स द करंट पासिंग थ्रू दिस R1 रेजिस्टर. हा कॅल्क्युलेट करायचा असेल. ओके, I1 जर कॅल्क्युलेट करायचा असेल तर याचा एक जो स्टँडर्ड रिझल्ट आहे तो रिझल्ट असा तयार होतो. सो I1 will be equal to total current I into R2 R3 divided by R1 R2 plus R2 R3 plus R1 R3. ओके, यू कॅन यूज. हे म्हणाल की तुम्ही कुठून आले, तर आपण प्रूव्ह करू शकतोय ह्या दिलेल्या गिवन इक्वेशन्सवरून. ह्यांना ॲडजस्ट करायचं आहे, फक्त सोडवून सॉल्व्ह करून हे रिझल्ट मिळत आहेत. काय अवघड नाही आहेत रिझल्ट, फक्त हे स्टँडर्ड रिझल्ट तुम्ही लक्षात ठेवू शकताय 3 रेजिस्टरच्या कॉम्बिनेशनसाठी. सिमिलरली यू कॅन कॅल्क्युलेट I2 इक्वल टू I इन ब्रॅकेट I2 घ्यायचा आहे, यातून पास होणारा करंट फाइंड आउट करायचा आहे, तर R2 सोडून लिहायचं. म्हणजे कोण येणार, R1 R3 डिवायडेड बाय, डिवाइडला सेम क्वांटिटी आहे R1 R2 प्लस R2 R3 प्लस R1 R3. यूज दिस व्हॅल्यू. अँड इफ यू वॉन्ट टू कॅल्क्युलेट I3 करंट पासिंग थ्रू
R3 रेजिस्टन्स, देन इट विल बी R3 म्हणजे हा झाला, हा सोडून राहिलेल्या व्हॅल्यूज म्हणजे कोणत्या असणार मग R1 R2 असतील, डिवायडेड बाय R1 R2 प्लस R2 R3 प्लस R1 R3. Okay, you can use this formula to calculate current passing through this R3 resistance only. असे काही स्टँडर्ड रिझल्ट आहेत, हे रिझल्ट लक्षात ठेवा. का सांगितले हे रिझल्ट मगापासून सांगतोय, कारण तुम्हाला जर एक्झाममध्ये I3 फाइंड आउट करायला विचारलं तर तुम्ही जर रेग्युलर मेथडनं फाइंड आउट करत बसला तर तुम्हाला हे सगळं परत रिपीट करावं लागतं आणि मग त्यात खूप वेळ जातो. पण नीट जेईच्या एक्झाममध्ये तुम्हाला सॉल्व करण्यासाठी एका क्वेश्चनला मॅक्झिमम 2-3 मिनिट्स मिळतात, मग तेवढ्यात ते सॉल्व झालं पाहिजे. त्यासाठीच हे असे फॉर्म्युले माहीत असणं गरजेचं असतं. मग याच्यात तुम्ही डिरेक्टली व्हॅल्यू पुट करता, रेजिस्टन्सच्या व्हॅल्यू गिवन असतील तर पटकन पुट करायचं, कॅल्क्युलेशन पटकन चुटकीसरशी होतं, करंट फाइंड आउट केला की I3 मिळते व्हॅल्यू, तसंच I2 मिळतं, I1 मिळतं. आणि 2 रेजिस्टन्सचं कॉम्बिनेशन किंवा 3 रेजिस्टरचं कॉम्बिनेशन मॅक्झिमम तिथं यूज करायचं असतं. कितीही मोठं कॉम्प्लिकेटेड सर्किट असू द्या, त्याच्यात स्मॉल असे काय असतात, असे एक स्मॉल ब्रँचेस असतात ज्यांना तुम्हाला सोडवत रिडक्शन मेथड म्हणतो आपण. आता नेक्स्ट व्हिडिओपासून मी तुम्हाला ग्रुपिंग ऑफ रजिस्टर हा जो पार्ट आहे, या ग्रुपिंग ऑफ रजिस्टरमध्ये कॉम्प्लिकेटेड नेटवर्क्स आली तर त्यांचा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स फाइंड आउट करायच्या ज्या मेथड्स आहेत, मग त्यामध्ये रिडक्शन मेथड आहे, सिमेट्री मेथड आहे, नोडल ॲनालिसिस आहे, स्टार डेल्टा कन्व्हर्जन आहे, बराचसा पार्ट आहे. तो आपण आता वन बाय वन काही कॉम्प्लिकेटेड नेटवर्क्स घेऊन आणि प्रॉब्लेम्स किंवा न्यूमेरिकलच्या फॉर्ममध्ये आपण त्यांना काय करणार आहे नेक्स्ट लेक्चरपासून डिस्कस करणार आहोत. ओके, आय होप व्यवस्थित लक्षात आलं असेल. परत बघत चला, समजत नसेल तर विचारत चला, त्यावेळी ते डाऊट्स क्लिअर करून घ्या, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित नेक्स्ट व्हिडिओ हा लक्षात आला व्हिडिओ की पुढचा कळत असतो. हाच कळाला नाही व्हिडिओ तर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमधल्या कन्सेप्ट कळणारच नाही आहेत आणि मग ते पेंडिंगला राहतं आणि मग आपला त्यातला इंटरेस्ट कमी होत जातो. लक्षात येते. सो व्यवस्थित प्रिपेअर करा. नेक्स्ट व्हिडिओपासून आपण याच्या काही डिफरंट कंडिशन स्टडी करणार आहोत.